कारण एक्झाम सेंटर दिल्यावर असेच वांदे 10-10 वर्ष कम्प्युटर बरोबर 5-5 वर्ष कीबोर्ड बॅकअप डाटा नाही, कुठलाही सपोर्ट नाही आणि मधला स्टाफ आणखी पुन्हा एरोगंट असतो. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला टीचर बोलली म्हणे आपल्या मॅडम आम्हाला कोर्टवर पूर्ण विश्वास आहे. आमची मागणी एकच आहे की कोर्टानं ऑफिशियल नोटिफिकेशन काढावं, कारण आजच्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्याचा प्रश्न आहे. सर दादा, जर न्याय व्यवस्थेला स्वतःची एक्झाम जर घेता नाही आली तर हा विद्यार्थ्यावर अन्याय व्हायला. पण न्याय व्यवस्था जर विद्यार्थ्यांना न्याय देत नसेल तर आपण न्याय मागायचं कोणाकडे? सेंटर आहे. काही लोकांचं टायपिंग मारताना शिफ्टचं बटन, एंट्रीचं बटन उडून गेले मग एवढे म्हणजे त्यांचे कीबोर्ड खराब आहे. टायपिंग तुमच्या मागणी आता काय? आतापर्यंत हार्ड कॉपीवरच घेण्यात आली होती. हा आतापर्यंत त्यांचा क्रायटेरिया मीडियाला जाऊ दे ना, मीडिया जाऊ दे. मीडिया जाऊ दे, मीडियाला जाऊ दे. आता येऊ देऊ नका, येऊ देऊ नका. तू थोडं खाली घे. आणि सर कीबोर्ड असे बटन दाबायला गेलं, बटन कीबोर्ड फर्स्ट टाइम मैंने उनको खुद सर आप कोर्ट का स्टाफ हो, आप डिस्ट्रिक्ट जज हो, प्रिंसिपल बेंच है, आप आए विटनेस हो, आपको मीटिंग नहीं करना. आम्ही तुमच्या कमिटी बसवून नंतर कमिटी बसायला 3-4 ते 4 महिने नंतर कधी सांगितलं
अडचणी आल्या त्यामुळे आता विद्यार्थ्याची त्या ठिकाणी चर्चा त्यांच्यासोबत देखील थांबा 1 मिनिट थांबा हो ना भैया तू घे रे घे आम्ही कसं मारायचं थोडं मागे सारखं भैया थोडं मागे सारखं भैया थोडं मागे सारखं गेट मध्ये अर्धे होते ना तर मला आता जितकं कळलेलं हे आहे की तुमची आज सकाळी हायकोर्टाची एक्झाम होती ऑनलाईन होती आणि ऑनलाईन एक्झाम असताना सुद्धा इथं कीबोर्डची व्यवस्था नव्हती किंवा कम्प्युटर चांगली व्यवस्था नव्हती आणि त्याच्यामुळं सगळ्यांचं जे सर्व्हर आहे कुठं ना कुठं काम करत नव्हतं किंवा लॉगआउट झालेले सगळे 10 मिनिटात बरोबर आणि त्याच्यामुळे सगळेच फेल झाले असं मला सांगण्यात आलेलं बरोबर आहे कोण कोण फेल झाले हात वरती करा एकदा एक मिनिट सगळ्यांना इकडे बोलून घ्या सगळ्या विद्यार्थ्यांना इकडे बोलून घ्या इधर बाकी महाराष्ट्र एकदम बीच में नाही शिफ्ट झाले इथं एकच शिफ्ट झाली बरं आता आपण असं करू जोपर्यंत आज कोणी हायकोर्टचे जज आहे म्हणे डिस्ट्रिक्ट कोर्टचे जज आहे म्हणे आणि परीक्षा त्यांच्याच अंतर्गत आहे तर जोपर्यंत जज साहेब बाहेर येऊन गॅरंटी देत नाही रि एक्झामिनेशनची तोपर्यंत येऊन सरकार आता मग तिकडे पेपर सगळे बसायला तयार आहे ना बघा मी दिल्लीमध्ये दिल्ली घर नसताना तिथं 35 दिवस बसून राहिले संभाजीनगर तर माझं घर इथून तरी हलणारच तुम्ही जर बसायला तयार असेल मी तुमच्या बसणार तुमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत इथून सरकार आता आपल्याला कोणालाही काही त्रास देता नाहीये आणि आपलं जंतर मंतरचं आंदोलन पाहिलं पाहिजे 35 दिवस होतो शांतपणे बसून राहिलो होतो आता हेच जंतर मंतर आहे आपलं आपण सगळे मग काय अर्थ नाही बसायला ज्याला जायचं आत्ताच निघून जा आपण स्वतःसाठी लढतोय हलायचं नाही कारण की तेच यांना हे वाटतं की मुलं थोडा वेळ बसतील सगळे बसायला तयार आहे ना मी तुमच्यासोबत बसतो
तुम्ही बसले नाही यार तिथे. कसं बसणार? खाली काही आम्हाला उभं राहता इरफान भाई इधर से आओ, पीछे से आओ. दादा अजून थोडं मागे सरकार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.